नमस्कार मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये जी आपली पिढी, येणारी नवीन पिढी, या पिढीवरती या महापुरानं किती खोलवर जाऊन जखमा केलेत ते बघा. आणि ज्या शेतकऱ्याला जीवापेक्षा जास्त महत्त्वाचं पाणी वाटतं, आपल्या प्रत्येक पिकाला पाण्याची गरज आहे म्हणून पाण्यासाठी शेतकरी वणवण फिरतो, तेच पाणी या पिढीला नकोसं वाटायला लागले. त्या पाण्याची या पिढीला भीती वाटायला लागली. खूप विदारक परिस्थिती. माझ्या शेतकऱ्याला कधीच कोणी उभा राहू देणार नाही, कारण हा निसर्ग नाही ते नाही, सरकार नाही ते नाही, कोणीच उभा राहू देत नाही. कुठं होतीस? आम्ही बंगल्यावर थांबलो होतो. बंगल्यावर थांबले होते. काय झालं? का रडतेस तू? सांग ना, का रडतेस तू? भीती वाटते. भीती वाटते? कशाची? माहिती बोलेल. पाण्याची भीती वाटते. पाण्याची भीती वाटते? तुझं दप्तर वाहून गेलं? शैक्षणिक साहित्य वाहून गेले सगळं? तुला काय पाहिजे? काही नाही, जीव पाहिजे आम्हाला. जीव पाहिजे. वडील वडील आहेत. जीव आहेत ना? जीव वाचवण्यासाठी आम्ही बंगल्यात थांबलेलो होतो. तेव्हा सगळं पाण्यात घरात गेलो होतो. हा. आम्हाला समजत नव्हतं काय करावं हे. आम्हाला वाटायचं की आम्ही मरून जात. नाही बाळा, तसं नाही. आले ना सगळे, सगळे आहेत ना आता सगळे? तू रडू नको, रडू नको. आता नाही येणार पूर. आता नाही येणार. ही जी पिढी आहे ना, या पिढीवरती खूप मोठा घाव घातला या पुरानं.